मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सासूबाईचा तडका सुनबाईचा भडका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण बघणार आहोत 1 किलो मटार पनीर रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मटार पनीर बनवण्यासाठी आपल्याला इथे भरपूर असा कांदा घ्यायचा आहे. कांदा चांगला सॉफ्ट परतायचा आहे. आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे. भरपूर कांदे घेतलेले आहेत मी. हा अशा प्रकारे आपल्याला कांदा करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काजू, मगजबी किंवा बदामही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. तर इथे मी काजू आणि थोडे बदाम टाकलेले आहेत. ग्रेव्हीला थिकनेस येण्यासाठी हे आपल्याला टाकायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आता टोमॅटो टाकूयात. कांदा टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंतच परतायचा आहे. कांदा टोमॅटो काजू बदाम आपला चांगला परतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण टाकायचं आहे आणि हे पूर्णपणे थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे आणि नंतर मिक्सरमध्ये याची पेस्ट करायची आहे. इथे मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यात प्युरी करत आहे. हे अशा प्रकारचं वाटण आपल्याला तयार करायचं आहे. एकदम फाईन पेस्ट करायची आहे. आता एका मोठ्या टोपमध्ये आपल्याला तेजपत्ता आणि दालचिनी टाकायची आहे आणि लगेचच त्याच्यात हे वाटण टाकूया. हे वाटण आपल्याला खूप परतायचं आहे चांगलं. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाहीये, मसाला असा डार्क ब्राऊन कलर दिसत नाहीये, तोपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. इथे बघू शकताय मसाल्याला आपल्या तेल सुटायला लागलेलं आहे. त्याच्यातलं पाणी पूर्णपणे आटून गेलेलं आहे. आता याच्यात आपण काही मसाले टाकूयात. हळद टाकायची आहे, धना पावडर टाकायची आहे, लाल मिरची पावडर टाकूयात आणि याच्यात आपल्याला किचन किंग मसाला टाकायचा आहे. 2-3 चमचे किचन किंग मसाला टाकलेला आहे मी. आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे बघू शकताय मसाला अगदी छान असा परतला गेलेला आहे. तेल व्यवस्थित सुटलेलं आहे मसाल्याला. आता याच्यात आपण फ्रोझन मटार टाकूयात. मटारची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. याच्यात आपल्याला आता पाणी टाकून गरम पाणी टाकायचं आहे आणि 5 मिनिटे याला उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं आहे. मटार हे लवकर शिजतात फ्रोझन मटार असल्यामुळे. इथे बघू शकताय बेडगी मिरची न वापरताही आपल्या भाजीला कलर एकदम भारी आलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकायचं आहे. मी इथं पनीर थोडंसं असं मिक्सरमध्ये बारीक करून टाकलेलं आहे. त्याने फ्लेवर छान येतो पूर्ण भाजीला. पनीर म्हटलं तर कसुरी मेथी असलीच पाहिजे. त्याच्यामध्ये भरपूर अशी कसुरी मेथी टाकायची आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये आपण आता पनीर टाकूयात. बघू शकता मंडळी, मटार पनीरची रेसिपी आपली तयार झालेली आहे. तुम्हीही अशाच प्रकारे नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.